नमस्कार. काही व्यक्ती जन्माला येतात आणि काळाच्या पडद्याआड जातात, पण काही व्यक्ती आपल्या कर्तृत्वाने काळावर आपली मोहर उमटवतात. आत्माराम दातार शास्त्री हे असंच एक ऋषितुल्य व्यक्तिमत्व. एका साध्या पार्श्वभूमीतून सुरू झालेला हा प्रवास आयुर्वेद विश्वातील एक वटवृक्ष कसा बनला. केवळ पुस्तकी ज्ञान न घेता निसर्गाच्या सानिध्यात राहून त्यांनी पंचभौतिक चिकित्सेचा जो सखोल अभ्यास केला, त्याने आयुर्वेदाला एक नवी दिशा दिली. असाध्य रोगांवर सोपे आणि खात्रीशीर उपचार शोधणारे संशोधक, हजारो रुग्णांचे आधारस्तंभ आणि आयुर्वेदाचा प्रचार प्रसार करणारे खंदे पुरस्कर्ते, अशा अनेक पैलूंनी नटलेलं शास्त्रीजींचं आयुष्य म्हणजे एक चालता बोलता ज्ञानकोश आहे. त्यांच्या बालपणापासून ते त्यांना मिळालेल्या राष्ट्रीय सन्मानापर्यंतचा हा प्रेरणादायी प्रवास उलगडत आहोत या लघुपटाच्या माध्यमातून. सादर आहे आयुर्वेद महर्षी आत्माराम दातार शास्त्री, जीवन आणि कार्य. हे पंचमहाभूत म्हणजे काय नक्की? अरे हो रे, मी ऐकलंय याच्याबद्दल. माझे एक गुरु आहेत, त्यांच्याकडे आपण जाऊया आणि त्यांना विचारूया. चालेल, नक्की. आम्हाला एक प्रश्न पडलाय, चिकित्सा याचा शोध कोणी लावला? या सृष्टीची निर्मिती कशी झाली, रोग निर्माण कसे होतात, आरोग्य प्राप्त कसं करायचं, या संबंधीचं मार्गदर्शन करत असताना इंद्राने जे ऋषी मुनींना सांगितलं ते मी तुम्हाला सांगतो. या इंद्राने ऋषी भरद्वाजांना काय सांगितलं? ही सृष्टी 9 कारणद्रव्यांनी बनलेली आहे. कोणतेही सृष्टीतलं द्रव्य हे पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या 5 महाभूतांनी बनतं. मग पुढे दिक, दिशा, डायमेन्शन्स हव्यात ना. दिक, काल, मन आणि आत्मा अशा एकंदर 9 कारणद्रव्यांनी ही एकंदर सृष्टी अखंड ब्रह्मांड बनलेला आहे. आता हा सिद्धांत इंद्राने ऋषी मुनींना सांगितला. ऋषी मुनींनी तो समजून घेतला. आयुर्वेदाच्या विविध दर्शनांमध्ये, संहितांमध्ये त्यांचा श्लोकबद्ध उल्लेख केला, त्याचा चिकित्सेमध्ये उपयोग केला हजारो वर्ष. पण आता आधुनिक काळामध्ये आयुर्वेदाच्या विद्यार्थ्यांना नीट समजावं या दृष्टीने या पंचमहाभूतांकडे एक पाहण्याचा वेगळा दृष्टिकोन वैद्य आत्माराम वामन दातार म्हणजे अप्पा शास्त्री यांनी त्यांच्या साधनेतून या पंचमहाभूतांना एक विविध पैलूंनी जाणून घेतलं आणि या पंचमहाभूतांचं ज्ञान अधिक चांगल्या प्रकारे जाणून घेऊन चिकित्सेमध्ये त्याचा विविध अंगी उपयोग केला आणि विविध विद्यार्थ्यांना आयुर्वेदाची चिकित्सा रुग्णांना करण्यासाठी सोपं जावं, सोयीचं जावं, याच्यासाठी विद्यार्थ्यांना समजेल अशा भाषेत या गूढ अशा पंचमहाभूत विषयाचा उपयोग अतिशय छान सोप्या पद्धतीने विविध पुस्तकं लिहून प्रत्यक्ष रुग्णांवर चिकित्सा करून त्याचा अवलंब केला आणि एक आयुर्वेदोक्त पंचभौतिक चिकित्सा सिद्धांत असा उदयास आला. भले ऋषीप्रणीत असं पंचमहाभूतांचं ज्ञान, पंचमहाभूत सिद्धांत आयुर्वेदामध्ये ऑलरेडी होते आहेत, पण ते आत्ताच्या काळात आपल्याला चिकित्सा करण्यासाठी अधिक सोपे करून देण्याचं काम हे अप्पा शास्त्रींनी केलेलं आहे. आणि ती आता उपलब्ध असलेल्या किंवा भविष्यामध्ये निर्माण होणाऱ्या आयुर्वेदाच्या वैद्यांसाठी ही खूप मोठी देणगी आहे. वैद्य अप्पा शास्त्रीबद्दल माहिती सांगा. प्रचंड तेजस्वी तैलबुद्धी असलेला असा एक मुलगा, ज्यांनी सगळं बालपण या मुरुड गावामध्ये ज्ञान साधने शिकण्यामध्ये एका वैद्यांकडे घालवलं. आणि कोकणातली माणसं तुम्हाला माहितीच आहे. त्या वैद्यांनी एक वाक्य विचारलं, तू उन्हाळ मुलगा आहेस, तुझ्याकडनं काही होणार नाही. त्याचा एक विशेष राग मेंदू मध्ये बसून हे
पुढील शिक्षणासाठी बाहेर ठिकाणी जाऊन आयुर्वेदाच्या इतिहासातील एक ऋषितुल्य व्यक्तिमत्व. अहमदनगर मधून आयुर्वेदाची पदवी संपादन केल्यानंतर त्यांची आयुर्वेदातील ओढ अधिकच वृद्धिंगत झाली. मात्र त्यांचा खरा ध्यास होता तो म्हणजे पंचमहाभौतिक चिकित्सा. या ध्यासापोटीच त्यांची पावले आळंदीकडे वळली. तिथे सलग 1.5 वर्ष त्यांनी कठोर तपश्चर्या केली. म्हणतात की प्रत्यक्ष ज्ञानेश्वर माऊलींच्या दृष्टांतामुळे त्यांच्या आयुष्याला एक नवी दिशा मिळाली. त्यांचा सुरुवातीचा वैद्यकीय प्रवास मुंबईसारख्या महानगरीत सुरू झाला, पण कालांतराने ते सांगलीमध्ये स्थायिक झाले. एक काळ असा होता की त्यांनी आपले वैद्यकीय ज्ञान लोकांपासून पूर्णपणे गुप्त ठेवले होते. परंतु नियतीला काहीतरी वेगळेच अभिप्रेत होते. काही विशिष्ट परिस्थितीमुळे त्यांना पुन्हा चिकित्सा सुरू करावी लागली. एका निष्ठावान वैद्याचा धर्म पाळत त्यांनी रुग्णांची सेवा केली आणि त्यांच्या या कार्यामुळे त्यांना अमाप प्रसिद्धी मिळाली. पंचमहाभौतिक चिकित्सेत त्यांनी दिलेले योगदान अजरामर ठरले. याच निस्पृह सेवेसाठी त्यांना सांगलीमध्ये आयुर्वेदातील सर्वोच्च सन्मानाने सन्मानित करण्यात आले.